नमस्कार, जय हिंद भावांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फा 2000 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघालेली आहे आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे लवकरच मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर 2000 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर 10वी पासवरच तुम्हाला आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. कुठलेही सर्टिफिकेट लागणार नाही, कुठले पर्सेंटेज लागणार नाही, फक्त 10वी पासवर तुम्हाला कॉन्स्टेबल या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर 2000 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि लवकरच या भरतीचे जे मित्रांनो फॉर्म चालू होणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, फी किती आहे, त्याचबरोबर सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे आणि ग्राउंड किती आहे यामध्ये. तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर फायनली मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली आहे मित्रांनो 10वी पास करिता 2000 जागांसाठी. आणि याआधी मी जवळपास 20 ते 25 व्हिडिओ टाकले होते की कारण यासाठी मी व्हिडिओ करून टाकले आधीपासून की तुम्ही मित्रांनो अभ्यास केला पाहिजे, तुमची चांगली तयारी झाली पाहिजे आणि तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की आरपीएफ भरती निघणार आहे, तयारी करा, अभ्यास करा. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघून आली आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि लवकरच फॉर्म चालू होणार आहे. ठीक आहे, फॉर्म भरणे सुरू होऊ शकते, उद्या फॉर्म भरणे चालू होऊ शकते. आरपीएफच्या ज्या जागा ह्या 2000 जागांसाठी आरपीएफ भरती निघाली आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा ही 18 ते 25 वर्ष ठेवण्यात आला आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे आणि एससी एसटी कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. एवढी एज लिमिट यामध्ये वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी यामध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आली आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे. आणि तुमचं जर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार यामध्ये 30,000 स्टार्टिंगला 30,000 तुम्हाला एवढा पगार मिळणार आहे. ठीक आहे, तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो. आणि यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर रेल्वे स्टेशनवरच मित्रांनो आपली ड्युटी असते आणि रेल्वे जे आरपीएफचं जे काम आहे हे मित्रांनो रेल्वेची सुरक्षा करणं आहे, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणं आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी तुमचा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे 120 मार्काची, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी त्याला रिजनिंग म्हटलं जाते, त्याच्या 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 120 मार्काची तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये. ठीक आहे, तुक्के वगैरे लावायचे नाही, इमानदारीनं अभ्यास करा. ठीक आहे, जवळपास तुम्ही 120 पैकी 60-70 जरी मार्क भेटले तुम्हाला तरी मित्रांनो सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे, तर यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे 120 मार्काची लेखी परीक्षा. आणि लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो तुमचा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते. छाती यामध्ये 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे उमेदवार जर असाल तर एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर यामध्ये उंची 152 सेंटीमीटर लागणार आहे. छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये जे आहे 3 इव्हेंट आहे, यामध्ये लॉंग जम्प सुद्धा आणि हाय जम्प सुद्धा आणि यामध्ये 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग आहे. ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना यामध्ये 3 मिनिट 40 सेकंड एवढा टायमिंग मिळणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये एवढं ग्राउंड आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि या भरतीची जी लेखी परीक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच होणार. तर 2000 जागांसाठी
RPF रेल्वे पोलीस भरती जी आहे मित्रांनो निघालेली आहे आणि लवकरच या भरतीचे जे फॉर्म आहे हे चालू होणार आहे. ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर चांगली भरती जी आहे मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरती निघालेली आहे. ठीक आहे, आणि ज्यांनी सुद्धा आतापर्यंत तयारी चालू केली नसेल, ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल, तर आतापासून मित्रांनो अभ्यास चालू करा, आतापासून तयारी करा. ठीक आहे, आणि जे लेखी परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, ग्राउंड सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. जे RPFचे जे हे असते मित्रांनो, RPFचे जे सेंटर असते त्या ठिकाणीच मित्रांनो RPF रेल्वे पोलीस भरतीचं ग्राउंड असते. तर चांगली भरती निघाली आहे 2000 जागांसाठी. जरी तुम्हाला वाटत असेल की 2000 जागा आहे फक्त, तर आपण फक्त मित्रांनो एका जागेचा विचार करा. ठीक आहे, आपल्याला फक्त एकच जागा पाहिजे, त्यासाठी मित्रांनो आपली कॉम्पिटिशन असली पाहिजे. तर आतापासून मित्रांनो चांगले पुस्तके, आणि याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की चांगले पुस्तकं मी याआधी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, तर जे पण मुले RPF रेल्वे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये जे आहे जीकेचा सुद्धा मित्रांनो पुरा सिलेबस कव्हर केला आहे, त्याचबरोबर रिझनिंगचा सुद्धा सिलेबस कव्हर केला आहे आणि गणिताचा सुद्धा त्यामध्ये सिलेबस कव्हर केला आहे. एक तर तुम्ही चक्षु पब्लिकेशनचं घेऊ शकता पुस्तक, किंवा मग अरिहंत पब्लिकेशनचं घेऊ शकता. दोनही सारखेच आहे. ठीक आहे, दोनपैकी एक कोणते पुस्तक घ्यायचं आहे. त्याचबरोबर जीके जे RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये 50 मार्काचं जीके विचारलं जाणार आहे, तर जीके साठी तुम्ही लुसेंटचं स्पेशल पुस्तक घ्या. ठीक आहे, तर या दोन पुस्तकांवरून तुमची जे मित्रांनो संपूर्ण तयारी होणार. तर पहा, अजूनही मित्रांनो वेळ गेलेली नाही. ज्यांनी सुद्धा आतापासून अभ्यासाला सुरुवात केली नसेल, ज्यांनी सुद्धा तयारीला सुरुवात केली नसेल, तर आतापासून सुद्धा तुम्ही तयारी चालू करू शकता. ठीक आहे, कारण की लेखी परीक्षेला मित्रांनो आणखी तुम्हाला या ठिकाणी टाइम मिळणार आहे. ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा. आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा. 6-6 घंटे 8-8 घंटे आतापासून कमीत कमी अभ्यास करा. ठीक आहे, कारण की लवकरच RPF रेल्वे पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार आहे. तर आतापासून जे मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा RPF रेल्वे पोलीस भरतीची. आणि जे मित्रांनो टाइमपास जे सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर जे मित्रांनो राहा तुम्ही आतापासून. नुसतं सोशल मीडियामध्ये राहू नका. इंस्टाग्राम झालं, त्याचबरोबर फेसबुक झालं, त्याचबरोबर जे यूट्यूब झालं, तर यामध्ये जे मित्रांनो टाइमपास करू नका. ठीक आहे, कारण की हा जो टाइम आहे मित्रांनो हा एकदम, तर हा जो टाइम आहे हा करिअर बनवायचा टाइम आहे मित्रांनो. तर यामध्ये पूर्ण जे फोकस आहे हे मित्रांनो अभ्यासावर करा. ठीक आहे, आतापासून मित्रांनो लायब्ररीमध्ये अभ्यास करा. घरी जर अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास तुम्ही लायब्ररीमध्ये करा, कारण की घरच्यापेक्षा जास्त अभ्यास मित्रांनो हा लायब्ररीमध्ये होतो. ठीक आहे, तर आता हे जे वय आहे मित्रांनो हे करिअर करण्यात आहे, तर आतापासून सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा. 1 घंटा मित्रांनो जरी तुम्हाला वाटत असेल की काही ना काही पाहू म्हणून, तर 1 घंटा तुम्ही देऊ शकता. तर सोशल मीडियाला जे एखादा घंटा तुम्ही द्या या ठिकाणी. ठीक आहे, तर पूर्ण अभ्यासाला मित्रांनो फोकस करा, कारण की आतापासून जर मित्रांनो तुम्ही इमानदारीने अभ्यास करत राहिले, सतत कष्ट करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला पुढे जे मित्रांनो राज्यासारखं जगावं लागणार आहे. आणि आता जर मित्रांनो तुम्ही टाइमपास केला, इकडे तिकडे फिरत राहिले, सोशल मीडियावर राहिले, बांधावर गाळ्या पाहत राहिले, तर मित्रांनो नक्कीच पुढे तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर ते तुम्ही ठरवा. तुम्हाला 12-14 घंटे काम केल्यापेक्षा मित्रांनो अभ्यास करणं कधीही बरं आहे. ठीक आहे, तर 12-14 घंटे काम केल्यापेक्षा मित्रांनो आतापासून 8 घंटे अभ्यास केला ते मित्रांनो कधीही बरं आहे. ठीक आहे, तर आतापासून अभ्यास करा स्पेशल फक्त RPF रेल्वे पोलीस भरतीचा. जे पण मुलं तयारी करत असाल तर पहा, चांगली जी भरती निघाली मित्रांनो RPFची. तर यामध्ये जे मित्रांनो 2000+ जागांसाठी RPF रेल्वे पोलीस भरती निघाली आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.